नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी गवार फ्राय बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवार फ्राय बनवण्यासाठी मी इथं 150 ग्रॅम एकदम असे कोवळे गवार घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम असे कोवळे आहे आणि कोवळे गवार खायला खूप छान लागते. याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घेतलेला आहे मी, देठाचा आणि बुडाचा. सगळ्या शेंगा अशाच मी निवडून घेतलेल्या आहेत. त्याला स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित. याला अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही. त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण हे गवार भाजून घेऊया. गवार फ्राय बनवण्यासाठी मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी तव्यामध्ये बनवलेली गवार फ्राय खूप छान लागते. तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला गवार घालायचे आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट न तेल टाकताच आपल्याला गवार भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित. याला थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला गवार भाजायचे आहे. यामध्ये थोडं पाणी असलेलं सुद्धा सुकून जातं भाजून घेतल्यानंतर. व्यवस्थित अशी पसरून आपल्याला गवार चांगली भाजायची आहे, म्हणजे सगळीकडे सगळे गवार व्यवस्थित भाजले जाते. 2 ते 3 मिनिट मी हे गवार भाजून घेतलेले आहे. असे डाग पडलेले आहेत गवारीच्या शेंगाला, तुम्ही बघू शकता. सगळीकडून सारखी अशी गवार आपली सगळी भाजलेली आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. अशी गवार साईडला करायची आहे आणि मध्यंतरी आपल्याला तेल घालायचं आहे. 1 चमचाभर तेल घालायचे आपल्याला. आता तेल घातल्यानंतर आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिट हे गवार भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये. अशी फुगलेली आहे गवार, तुम्ही बघू शकता. अशी फुललेली आहे. 2 ते 3 मिनिटं परत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये गवार. व्यवस्थित दाबून आपल्याला सगळी गवार व्यवस्थित भाजायची आहे. अशी पसरून भाजायची आपल्याला, अशी दाबून, म्हणजे सगळी गवार व्यवस्थित भाजल्या जाते. आपण एक ठिकाणीच अशी ठेवून जर अशी खालीवर केली तर काही गवार भाजली जाते आणि काही कच्ची राहते. त्यामुळे आपल्याला अशी पसरून थोडीशी अशी दाबून सगळीकडून गवार अशी भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे दाबून आपल्याला गवार भाजायचे आहे. तेल टाकल्यानंतर मी 3 ते 4 मिनिट हे गवार भाजून घेतलेले आहे. अशी सॉफ्ट झालेली आहे गवार, थोडीशी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता यामध्ये आणखीन आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. गवार आपल्याला साईडला सारायची आहे. थोडंसं तेल घालायचं आपल्याला, अर्धा चमचा. आता यामध्ये घालायचं आपल्याला 3 ते 4 मी लसणाच्या पाकळ्या अशा बारीक ठेचून घेतल्या आहेत, ते घालायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर घाला लसूण, किंवा स्किप करू शकता. लसूण थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण आपला थोडासा फ्राय झालेला आहे. परत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची हळद. चिमूटभर हळद घेतलेली आहे, जास्त नाही घालायची आपल्याला. त्यानंतर थोडासा चाट मसाला घेतलेला आहे मी. चाट मसाल्याने आपली गवार खूप छान लागते. भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी, अर्धा चमचा. काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. जास्त जर फुल केला तर आपले मसाले जळून जातील. आता आणखीन आपल्याला हे 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हे 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, आपले मसाले जळणार नाहीत.
तुम्ही बघू शकता, दिसायला सुद्धा किती छान दिसते आपली गवार फ्राय आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते अशा प्रकारे केलेली. तर 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया. मसाले घातल्यानंतर मी 1 ते 1.5 मिनिट हे गवार परतून घेतलेले आहे. आपले मसाले सुद्धा व्यवस्थित गवारीला लागलेले आहेत. अशी मस्त चटपटीत अशी आपली गवार फ्राय तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला 1 मिनिटभर असंच हलवून घेऊया. तवा आपला गरम आहे त्यामुळे मसाले जळण्याची शक्यता राहते, त्यामुळे आपल्याला 1 मिनिटभर हलवून घ्यायचे आहे गॅस बंद केल्यानंतर. तयार झालेली आपली चटपटीत अशी गवार आता खाली काढून आपण सर्व करून घेऊया. मस्त आपली चटपटीत गवार फ्राय तयार झालेली आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.